ही वाघाटे आहेत, ह्याची आपण भाजी करणार आहे. ही हरभऱ्याची डाळ भिजत घालूया. त्यासाठी चिंच लागते जरा. हे कापून घेतले. ही मोठी आहेत आणि ही छोटे आहेत, ही कवळे आहेत. ह्याच्यातल्या बिया नाहीत काढल्या तरी चालतील. ह्याच्यामध्ये जरा थोड्या थोड्या बिया आहेत. सगळे बी काढायचे नाहीत, फक्त मोठे मोठे बी काढायचे. कढई तापलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये तेल, बारीक चिरलेला कांदा. कांदा आपला चांगला गुलाबी रंगावर परतून झाला आहे. आता आपण ते चिरलेले वाघाटे त्या तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची. नाहीतर ते जरा तुरट किंवा कडवट लागू शकतात. त्यामुळे चांगले तेलात भाजून घ्यायचे. हे वाघाटी आषाढी वारीची एकादशी झाल्यानंतर बार्शीच्या दिवशी खाल्ली जातात. ह्या सीझनमध्ये हे वाघाट्याचं फळ असते, त्यामुळे खाल्ले जात असतील. हे लसूण खोबरं बारीक केलेलं, थोडीशी हळद, काळा मसाला, थोडा गरम मसाला, भिजत घातलेले चिंच, त्याचं पाणी घालायचं चिंचाचं. थोडासा गूळ घालायचा, तुम्हाला आवडत असेल तर. नाही घातला तरी चालतो. ही भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ. त्या भाजीसाठी हरभऱ्याची डाळच छान लागते आणि ही सुकी भाजी नाही छान लागत. त्याच्यासाठी रस्सा भाजी छान लागते. थोडासा रस्सा करायचा. हे शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार मीठ. तुम्हाला हवा आहे तेवढं पाणी घाला आणि ही भाजी भाकरी बरोबरच छान लागते. आपण हे शिजत ठेवूया. ही आपली तयार वाघाट्याची भाजी.